बदलापूरमध्ये झालेल्या चिमुकलीवर अत्याचारानंतर आज कल्याण न्यायालयामध्ये सुनावणी झाली होती। मात्र पोलिसांकडून हलगर्जीपणा केल्याचा आरोप स्थानिक वकिलांनी केलेल्याने आपण पाहू शकतो। या ठिकाणी जे पोलीस असतील किंवा सरकारी वकील असेल किंवा जे पोलीस यंत्रणा असेल त्यांच्यावरती दबाव टाकून जी कलम लावली गेली नाही ती कलम लावण्यासाठी वकिलांनी या ठिकाणी एकत्र येत निवेदन केल्यानंतर ती कलम आज ॲडिशनल लावण्यात आलेली आहे। आणि याच प्रकरणानंतर युक्तिवाद झाल्यानंतर पुन्हा एकदा ॲडव्होकेट असीम सरोदे हे पुन्हा एकदा कल्याण न्यायालयामध्ये युक्तिवाद करणार आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, तुम्ही जो मुलीवरती अत्याचार झाला त्या प्रकरणात पुन्हा एकदा युक्तिवाद करणार आहेत, काय प्रामुख्याने युक्तिवाद तुमचा असणार आहे? सरकारी वकिलांच्या परवानगीने आणि न्यायालयाच्या परवानगीने हा युक्तिवाद करण्याची संमती देण्यात आलेली आहे। त्यामुळे आधीसुद्धा कल्याण न्यायालयातल्या ज्या 12-15 संवेदनशील वकिलांनी विक्टिमची आणि त्यांच्या परिवाराची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि महाराष्ट्रातल्या समस्त जनतेने यांचं स्वागत करायला पाहिजे की ते विक्टिमला न्याय मिळाला पाहिजे म्हणून उपस्थित झालेले आहेत। अशा वेळेस सुरुवातीपासून जो तपास आहे तो अज्ञानावर आधारित आहे असं मला वाटते। पोलिसांनाच कायदा माहीत नसणं ही खूप मोठी चूक आहे आणि पोलिसांनी अपूर्ण कलम लावणं ही सुद्धा त्यांची गंभीर चूक आहे। त्यामुळे याची दखल इथल्या गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे महाराष्ट्राच्या, आणि त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पोलिसांचं जर नीट कायद्याचं प्रशिक्षण झालं नसेल तर जनता न्यायासाठी कोणाकडे बघणार आहे। म्हणजे या वकिलांना का सांगायला लागलं की कलम 6 लावा, कलम 9 लावा आणि आता ते कलम लावण्यात येतात, कलम 21चा वापर करा, हे वारंवार जे सांगण्यात येत आहे वकिलांकडून, तर मग पोलिसांना तुम्ही ट्रेनिंग का दिलं नाही आणि संवेदनशील का बनवलं नाही? आणि आता हे जे आपले कोणते मंत्री आहेत आपले ते सांगत आहेत की पॅनिक बटन तयार करणार। कोण रे? केसरकर साहेब, दीपक केसरकर म्हणतात की पॅनिक बटन आम्ही देणार सगळ्यांजवळ, ते पॅनिक बटन दाबणार आणि मग सगळी मदत उपलब्ध होणार। तुम्ही पॅनिक बटन केव्हा दाबणार, केव्हा देणार, कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही करताय? माणसांना मदत करत नाही आहेत, पोलीस विक्टिमला मदत करत नाही आहेत, न्यायालयाचा प्रतिसाद हा अपूर्ण स्वरूपाचा आहे। अशा वेळेस संपूर्ण महाराष्ट्र पॅनिक झालेला आहे की न्याय मिळेल का म्हणून, आणि तुम्ही पॅनिक बटन आणि तंत्रज्ञानाचा वापर करणार असं सांगता। महाराष्ट्राची दिशाभूल राज्य सरकारमधल्या मंत्र्यांनी करू नये असं माझं स्पष्ट मत आहे। सर, दुसरी गोष्ट पाहायला गेले की ज्या पद्धतीने पोलिसांनी काही वेळ त्यांच्या कुटुंबियांना बाहेर थांबवलं, गुन्हाही देखील दाखल केला नाही, आणि त्यानंतर आज वकील संघटनेने एकत्र येऊन त्याच्यात कलम वाढून दिले आहेत। का नेमकं पोलीस असं करतात? ते त्यांच्यावर दबाव आहे, काय वाटतं तुम्हाला? सुरुवातीला पोलिसांनी हे अज्ञानामुळे केलं आहे असं मला वाटते, आणि आता ते पोलीस राजकीय दबावाखाली वागत आहेत। पोलीस निरपेक्ष असले पाहिजे, न्यायप्रिय असले पाहिजे, आणि त्यांनी फक्त विक्टिमच्या फायद्यासाठी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं पाहिजे। ते काम न करता ते राजकीय सोयीसाठी वागत असतील तर त्याच्यावर आमच्यासारख्या अनेक वकिलांचा आक्षेप आहे। दुसरी गोष्ट पाहिली तर आज ज्या पद्धतीने पोलीस कोठडी मागितली जाते, मात्र काही वकील आहेत त्यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली की पोलिसांनी त्यांना पोलीस कोठडी नको, न्यायालयीन कोठडी द्या असं म्हटलेलं आहे। अशा प्रकारची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। काय नेमका प्रकार आहे आज, काय युक्तिवादाची माहिती तुमच्यापर्यंत आली? 2 वेळा पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि त्यांनी तपासात काय प्रोग्रेस केलेला आहे ते समाधानकारकरित्या मांडण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळे तिसऱ्यांदा त्यांना पोलीस कस्टडी पाहिजे असेल तर हे दिखाऊ स्वरूपाचं ठरू शकते। त्यामुळे मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये सुद्धा तपास होऊ शकतो आणि पोलिसांचा दबाव उलट असणार नाही अशी सुद्धा शक्यता काही वकिलांना वाटते। त्यामुळे त्यांचं मत तसं असेल। मुख्य मुद्दा हा आहे की आरोपींना ज्या पद्धतीने संरक्षण देण्यात येत आहे ते सरकारची प्रतिष्ठा जपण्यासाठी देत आहे, आणि काही ठिकाणी असं चर्चेत आणण्यात आलेलं आहे की तो वेडा आहे किंवा त्याचं डोकं ठिकाणावर नाही, मानसिकरित्या त्याचं संतुलन बिघडलेलं आहे असं म्हणून आत्ताच आरोपीसाठी एक डिफेन्स तयार केला जात आहे। आणि हे कोण सांगत असतील महाराष्ट्र सरकारला? याची कल्पना महाराष्ट्रातल्या लोकांना आहे की आत्तापासून असं रेकॉर्ड तयार करायचं की तो मानसिकदृष्ट्या संतुलित नाही, हे नाही, आणि मग कालांतराने जेव्हा न्याय मागण्याची प्रक्रिया मंद होत जाईल समाजामधली, प्रत्येकाला आपापलं काम आहे, आयुष्य आहे, ते आपलं आयुष्य जगतील आणि हा विषय चर्चेतून मागे पडेल, त्यावेळेस मग आरोपीचं काय करायचं ते ठरवू। अशा पद्धतीने जर शासनाची भूमिका असेल आणि तशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या असेल, दबाव आणला असेल, तर त्याची सुद्धा देखरेख हे सगळे वकील करत आहेत हे मला सांगायचं। आज तुमचा युक्तिवाद होणार आहे, प्रामुख्याने तुम्ही कुठला विषय घेणार आहात याच्यावरतीच, की तो मेंटली त्याचे डॉक्टर्स वगैरेची टेस्ट
ट्रीटमेंट त्यांच्यावरती झाली आहे का, त्यांचं औषध गोळ्या वगैरेचे काय डॉक्युमेंट सबमिट केले का, या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही नेमका युक्तिवाद काय असतो? पण महत्त्वाचा मुद्दा हा विक्टीमला संरक्षण मिळालं पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिजे हा आहे. त्यामुळे त्या संदर्भातल्या ज्या प्रक्रिया झाल्या असतील, कागदपत्र मांडण्यात आली असतील, ते अत्यंत पारदर्शकपणे या वकिलांना दिले पाहिजे. म्हणजे इथे ॲडव्होकेट जगताप सर आहेत, जे बारचे अध्यक्ष आहेत, ॲडव्होकेट सरोदे आणि त्यांची टीम आहे जी मदत करत आहे तिथल्या लोकांना, तर त्यांना मोकळेपणाने कोर्टाने कागदपत्र सगळे द्यायला पाहिजे. त्यांच्या ताब्यात असलेले सगळे कागदपत्र दाखवून विचारायला पाहिजे स्वतःहून. सुमोटो आपण त्याला म्हणतो, त्याला प्रोॲक्टिव्ह ज्युडिशरी असं म्हणतो आपण, की सक्रिय न्यायव्यवस्था. त्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे सगळ्या वकिलांना की आपण सगळेजण मिळून न्यायाच्या दिशेने विक्टीमला नेऊ. तुम्ही हे कागदपत्र पाहून सांगा की याच्यात काही कमतरता आहे का, अजून काही तुमच्या सूचना आहेत का. अशा पद्धतीने जर एकत्रित काम केलं तर आरोपींना नक्कीच कडक शिक्षा होऊ शकेल. एकंदरीत पाहायला गेलं तर पोलिसांनी पहिले दिरंगाई केलेली, मात्र कलम लावायला पण दिरंगाई केल्याने वकील असोसिएशन जे आहे ते आक्रमक झालेले आहेत. आता आसिम सरोदे जे ॲडव्होकेट आहेत त्यांनी स्वतः युक्तिवाद करणार असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन गणेश राटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.